लग्न झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आमच्या तिकडे हा खेळ खेळला जातो. बाळा तसा पाळणा गायला जातो. सगळे त्यांचे आपले नातेवाईक असतात ते तसा झोका देतात. पण बाबाकडे जायचंय का? अरे हळू 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 जरा त्याचं काय हाल चालवलं तेवढं. मग काय लहान आहे रे. झाला असता जर अंकलचा जो हाल झाला. बाया काढू सगळं बाया काढते. मम्मी तिचं नाही लांब लांब काढायचं तिकडून काढ जरा. त्या तिकडून काढायचं पलीकडे कोपऱ्यात तिकडून पलीकडे असं काढायचं. चौकून फिरायचं असं पलीकडून जा. आता तो कशी करतो घरच काढते. घर पण घर पण त्यात दिसाय पाहिजे की. या बायाच्या सारखं माझ्यासारखं करा. संपत आलं. पाळणा मौन झाल्यानंतर बाळाच्या आत्याने त्याचे कान फुकले. त्याच्या कानात म्हणायचं असतं डबल म्हण. एकदाच असतं. काय होत नाही निघत असते. खाली बाजरी होत की काय. बस उचला ते फुटा हलवा. उचल माहिती आता ठीक आहे. आता व्हिडिओ शूटिंग करते मांडीवर ठेव आणि जेवढी गावते का चालू केलं काहीतरी बाई खाली उतरल्या बाजूच्या खाली. अगं ते उतरल्या पुन्हा सगळ्या पशी. नंतर एका बोरीच्या फाट्याला गव्हाचे छोटे बारीक गोळे करून त्याला अडकवले होते. ते असे खाली पाडायचे होते. ते आम्ही दोघं वेचायचे होते. कोण जास्त वेचते हे बघायचं. असे अजून बरेच खेळ लग्नानंतर खेळले जातात. देऊ नका लुगड्या खाली लय मोठी बघू देतो बघ इकडं. तिला जास्त सापडले अगं. 27 आहेत. उतारायला जातात अगं तिच्याकडे. 30 झाली 32 दोन आगाव इचली त्यांनी. झालं का एकदाच असतं ना. तुमच्या खाली एक आहे.
बघ तुझ्या खाली एक आहे अजून अजून एक 33. अंकल तुमच्या खाली एक मला आली आणि 3 दिली माझ्याकडे नंतर. अंकल खाली खाली एक आहे तुमच्या काय मी जात शेता सांभाळ आपला गोपा असं तिला म्हणायचं तर दिघी तिला तिघी हे तिच्याकडे जायचं असेल ना मग. मी जातो शेता सांभाळ आपला गोपा मी जातो शेता मला एवढं सांभाळ आपला गोपा. तो म्हणायचं मी चुली भानवास आहे का नाही वैशी तसंच कुठे गेली वैशी तसंच आहे मी जाते चुली भानवासा सांभाळ आपला गोपा मला एवढं ध्यानात आहे त्याच्यापाशी देवच्यापाशी चुली भानवासा मी जाते चुली भानवासा सांभाळ आपला गोपा. माझ्या एवढं ध्यानात बी राहिलं दे आता तिच्यापाशी दे आता रडू नको. हा, दे बाबा एवढं वैशी तुझ्याकडे आता अजून काय म्हणायचं नाही का मग. काय नाही आता तुझं झालं आता. हात काढ 5 मिनिट अंकल काय तरी ध्यानात तुला जातं मी जातो शेता सांभाळ आपला गोपा. आलंय तसं हाय का हो काय ह्याच्या टायमाला चालू आहे का. हा चालू आहे. आणि हे जे असं बघायचं नाही म्हणे कुठं आहो अयो आंटी कर आता बरेच दिवस झालं ना घरचं लग्न वगैरे झालेलं. लक्षात नाही ते दुसरं येत आहे तुझे बाळा तुझे मला हळदीन ते असतं का ग. आता मगाच सांगितले का नाही त्यांनी लावताना ते म्हणून मला काढायला बसला बाया मला ते थोडी साखर थांबा घ्यायचंय ना ह्यांची गाठ सोडायची आता भाऊजायचाच मान असतो गाठ सोडायला गाठ सोडायची ना आता परत गाठ संपली आता ओळख पांजणी जरा माझ्या खा थांब जरा थांब अजून लय राहिले सगळं महागच राहिले आता ती वहिनीला बोलव चला बाई, तुला आजी व्हायचं नाही काय आ? स्वराने त्यांनी सगळं कानात नाकात घातली हळद. मी नाही घातली त्या परींला घातली होती. ए शहाणे तुम्ही मागून घ्यायचं एक घे फक्त आम्ही आहे की होय की मग तुला मला आजी नाही काय घ्यायचं? आजी तर तरीच अशी फुलवर लावायला पाहिजे. शहरात परत सापडायची नाही शाळा ती पोरगच ते ट्युशन बोलले कराटे बोलले गरम झाले रे अंग तुझं आता जाऊन टाकलं ते ऑटोमॅटिक येतं का मला ते सवय झालेली नाही का. दोनच झाले मेहंदी दिलीच ओवळले ओळखी मग तुम्ही त्या पांजणी ओवळा काय जरी पांजणी 7 जणी म्हणते ओढा ओढा मला द्यावे अगं ते आम्हाला खायला ठेवली का साखर. आम्हाला खाल्लं ठेवली बरं तू इकडं उभायला जरा लांब होत जा आणि तसं तसं आता नवरीला द्या तिकडून तिकडून व्हावं लागतं बाई नुसती फिरवली पटापटा पटापटा तिथे तिथं स्वराज खाली उतर बापू सर तू खाली होतं 5 मिनिटं उतर इथं इथं स्वरा ए गप ना खा ग अरे साखर काय खायच्या महाग लागलाय मला वाटलं साखर आहे का. काकी केली तिने केली खाली हिरबळ पण झालती काकी पाय दुखतोय काय झालं कोण आहे का. 3 दिवस आज आलं होय. तरी काय हे कर फोटो नाही व्हिडिओ शूटिंग काढते मी ते कामाची माणसं आम्हाला पण व्हिडिओ वाढलेला पण चांगलं लागतं हे आमचा काय फोटो काढू आमचा फोटो तोंड आकारता ते तोंडले आकारतो आटा गाठ सोडायचा मान आहे सर सर नंदाने सोडवला नंदा सगळे ह्याला नंदा नसते माझा मन झाला आता तुमचा फोन गायब झाला काय आंटीचा पण चारतानी फोटो एका जागेवर जरा मोबाईल धर की ग. आंटीचा जरा फोटो काढते की स्वतःच एका जागेवर उभं राहत नाही. उपाच राहत नाही बघितली मोबाईलचा लांबची गोष्ट राहिली. मी तर नाही तर साखर चारताना जरा कोणाला लावणे काय आंटीचा पण काढलाय तसंच बस 5 झाले 5 झाले
सोडा गाठ बाप्पा सोडा चला दोघं हाला